हे सलग मुस्लिमांना काहीतरी टार्गेट करण्याच्या मागे जे आहे ते गोपीचंद पडळकर चाललेत. आणि त्यांनी होणार काय, मुळात गावगाड्यामध्ये मुस्लिम समाजाचे संबंध हे सर्व समाजाशी खूप चांगले आहेत. त्यातल्या त्यात धनगर समाजाशी तर कुठल्याच पद्धतीचे त्यांचं वैरही नाहीये, काहीच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे व्यवहार व्यवसाय देखील आहेत. तुम्ही बकरी ईद वगैरे म्हणाल किंवा इतर वेळी म्हणाल की त्यांचे व्यवहार व्यवसाय जे आहेत ते एकमेकांना अटॅच आहेत. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जे गोपीचंद पडळकर बोलतात, मला कित्येकदा धनगर बांधवांचे फोन येतात आणि लिटरली सांगताना बरोबर वाटत नाही, शिव्या घालतात पडळकरांना. मी रेकॉर्डिंग जर ऐकवली ना तुम्हाला, तर शिव्या घालतात आणि म्हणतात की हा माणूस असं कसं काय बोलतो. कारण की तुम्ही पहा, धनगर समाजातून कधीही मुस्लिमांच्या बाबतीमध्ये एवढ्या अग्रेसिव्ह पद्धतीने कधीही बोललं जात नव्हतं. आज गोपीचंद पडळकरांमुळे ते बोललं जात आहे. ते पण त्यांचे जे भाडोत्री कार्यकर्ते आहेत का, ते त्या गोष्टी करत आहेत. बाकी जो सर्वसामान्य धनगर बांधव आहे त्यांना काहीही त्याच्याशी घेणं देणं नाहीये. इव्हन जालनामध्ये आरक्षणाचा मोर्चा जो आहे तो निघाला धनगर समाजासाठी. दीपक बोराडे जे आहेत त्याचं नेतृत्व करत होते. त्या ह्याच्यामध्ये देखील गोपीचंद पडळकरांना खूप अशी किंमत दिली गेली नाही. कारण की लोकांचं असं म्हणणं आहे की या लोकांमुळे समाजाचं जे नाव आहे ते खराब झालं.